बद्दल पैगंबर साहेब आहेत ते ठीक आहे, त्यांनाही प्रेम असण्याचं काही गरज नाही, पण ही पुरस्कृतच आहे 100%. ही दंगल पुरस्कृत आहे सरकारच्या म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या, त्यांना असल्याच्यात लय खंड. निवडून यायच्या टायमाला हे असले चाळे ते करणार म्हणजे करणार. आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अपमान करून गेलेले, हे तर डोळ्या देखताय. तिथं कुठं मरता का तुम्ही? तिथं नाही जमत का तुम्हाला? ते कोण काय ते नागपूरचा पळून द्यायला पळून लावला कोरटकर, परत तो सोलापूरचा एक हे, तुम्हाला हे नाही का मध्ये टाकतायत? हे नाही का अपमान? जिजाऊंचा अपमान केलेले किती येतं सोशल मीडियावरती, ते नाही का दिसत तुम्हाला? तिथं हिंदुत्व जळतं का तुमचं? अरे आम्ही आहेत ना, चुकल्यावर आम्ही आहेत ना, आधी मान आम्ही देतो. तुम्ही हे चुकीचं निवडणुका तोंडावर ठेवून या गोष्टी करणं काहीच उपयोगाचं नाही. आता रक्षणच हे करते तिथं. आता तुम्हीच दाखवलं, मी कालच तुमच्याकडे बघितलंय, सगळे पोलीस आहे तिथं. काढा तुम्हीच म्हणता, सरकार तुमचं, पोलीस तुमचे, पैसे तुमचे, काय एडपट जाऊन समजतं का आम्हाला? बरं त्या पहिल्यांदा ते बी ऐकलं मी, तुम्हाला जे विचारायचं ना ते लगेच सांगतो मी. ते केलेले म्हणते त्या सरकारने, कोणच्या पहिल्या काँग्रेस आणि बेसरामाने त्यांनी केले. अरे ते मूर्ख होते, मग आता तुम्ही चुकून दुरुस्त करा ना. ते मूर्ख आहेत आणि तुम्ही कोण आहेत? मग तुम्ही मूर्खच. खबर हटवली पाहिजे असं म्हणतात. खबर हटवली पाहिजे मला वाटतं. अरे सरकारच तुमचं आहे, खबर हटवली पाहिजे. मी म्हणतो सरकारच तुमचं आहे. आपलं मत काय? अरे महामताला काय किंमत आहे? हटवली पाहिजे असं वाटतं. अरे महामताला किंमतच काय? हटव म्हणणारे सरकारमध्ये आहेत. साधा प्रश्न आहे. मनात आणलं तर होऊ शकतं. गोर गरिबांना अडचणीत आणायचं, बस काही करायचं नाही यांना दुसरं, आणि निवडणुका मारून न्यायची. आता राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, संतोष देशमुखांचा प्रश्न आहे, अनेक बलात्कारांचे प्रश्न आहेत. हे सगळे हटवण्यासाठी, लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी तर हा प्लान आहे. सरकार काय करीन ना दादा? मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न आहे, लिखी दिले, गॅझेटियर लागू करतो, नाही लावले. हैदराबादच्या गॅझेटियर पासून सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅझेटियर पासून नाही लागू केले. एकही केस आतापर्यंत 2.5 वर्षात मागे घेतली गेली नाही. घेतो म्हणलेलं खोट्या केसेस लाखो मराठा आंदोलकावर गेल्या. असं ज्याच्या सुद्धा होणार, म्हणून सावध राहा म्हणतो लोकांना. हा, ज्या दिवशी ते चुकतील ना त्या दिवशी बघू ना, ज्या दिवशी चुकतील ना त्यावेळेस बघू ना. कारण त्यांना जर कुठं प्रेम आहे आणि नसावं, मुस्लिमांनाही आव्हान करतो, तुम्हालाही प्रेम त्याच्याबद्दल नसावं. तुमच्या देवाबद्दल कोण आहे त्याच्याबद्दल ठीक आहे, तुम्हाला असण्याचं काय कारण नाही. आणि त्याच्यात दंगली जर कोणी चुकला असेल ना, टाका ना मधी, त्यात दुमत नाही. पण सरकारने पुरस्कार दंगली घडून करून आणून राजकारण करू नये. अधिवेशनामध्ये जनतेच्या प्रश्नावर ना विरोधक आक्रमक होता ना सत्ताधारी, पण आता या दंगलीवरून मात्र विरोधक आणि सरकार दोघं मिळून भांडण करतात. हे सगळा देखावा आहे. हे एकाच माळेचं म्हणे, उद्या हे सगळे तुम्हाला एकत्र दिसणार आहे. आणखीन एक तुम्ही, मला वाटतं महिना सुद्धा जातो की नाही काय, की हे सगळे एका बाजून दिसणार आहे टोटल. मग जनतेचे डोळे उघडणार आहेत, सगळे पक्ष एका जागेवर आले. खोटं नाटक, सगळं खोटं नाटक. सपकाळ असं म्हणतात की फडणवीसांची जी ही आहे भूमिका जी आहे, कार्यपद्धती जी आहे, ती औरंगजेबासारखी आहे. नाही, ते राजकीय स्टेटमेंट त्यांचे वैयक्तिक दोघांचे एकमेकाच्या फायद्याचे, त्याच्यावर मी नाही बोलणार. पण मला जे जनतेबद्दल वाटतं तेच मी बोलणार, की सरकार तुमचं आहे, तुम्हाला कबरच काढायची, तुम्ही काढू शकताय. वर तुमचं आहे, खाली तुमचं आहे. पैसे त्यावेळेस जर त्या काँग्रेस बेसरामाने चूक केली असली तर दुरुस्त करायला तुम्हाला चान्स आहे. ते मूर्ख होते तर तुम्ही नाही येत ना मग, आणि तुम्ही काढत नाही त्याचा अर्थ तुम्हीच मूर्ख आहेत. पण तुम्ही गोरगरिबांना झुंजवताय, हे मात्र सत्य. गोरगरिबांनी सावध व्हावं एवढं म्हणणं आहे माझं, आणि सावध राहिलं पाहिजे. यांना दंगली घडून फक्त निवडणुका करायच्या. शेतकऱ्याची कर्जमाफी करू शकत नाहीत, हे मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत, हे धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत, हे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचाही प्रश्न सोडू शकत नाहीत. यांना फक्त नाटकबाजी करायची. निवडणुका आता महानगरपालिका, जिल्हा परिषदा डोळ्यासमोर ठेवू. शिंदेची शिवसेना आता प्रदर्शन करते विधानसभेत आणि सांगतायत की औरंगजेबची कबरी काढा, म्हणजे त्यावर अक्षरशः प्रदर्शन सुरू आहे आतमध्ये. मी आत्ताच सांगितलं ना तुम्हाला, वर ते येत, खाली ते येत. काढायचे असेल ते एका मिनिटात काढू शकतात, पैसे देतात, पोलिस देऊन बसले तर मारणाचे, आणि मग हे काढायचे म्हणतात का? याला लोकांना तेवढी अक्कल आहे. मी समजा एखादी घटना बोलतोय तुमच्याशी, करायची म्हणतोय, आणि लोक मीच पाठवतोय त्याचं संरक्षण म्हणून, ही काय एवढे दुधखुळे लोकांनी कबर काढायचे सरकार म्हणतोय, आणि पोलिस कोणाचे आहेत? सरकारचे. तेलंगणामध्ये 42% आरक्षण ओबीसींना लागू असल्याचं विधेयक जे आहे ते मंजूर झालेलं आहे. शिक्षण, नोकरी आणि स्थानिक स्वराज्य महाराष्ट्रात होणार नाही, कारण गरिबाचं कल्याण करायची सरकारची इच्छा नाही, आणि विशेष करून फडणवीस साहेबांची नाही. त्यांना फक्त गोड बोलून निवडून यायचं, मराठ्यांचे मतं घ्यायचे, मराठ्यांच्या मताच्या जीवावरती सत्ता भोगायची, कारण यावेळेस मराठ्यांशिवाय सत्ता आलेली नाही.
ब्रह्मदेव आला तरी आमच्या सरकारला कोणी धक्का लावू शकत नाही असं अजित पवार विधानसभेत म्हणाले. काय हलवू शकत नाही. ब्रह्मदेव आले तरी पण सत्ताधारी सरकारला कोणी धक्का हलू शकत नाही. लय गर्व होऊ नये, इतका गर्व होऊ नये, इतका गर्व बरा नाही. चालेल. आता एक प्रश्न असा आहे की तिथं विधानसभेमध्ये गोंधळ सुरू आहे, हल्लाबोल सुरू आहे, इकडं नागपूरमध्ये दंगल झालेली आहे. त्याचं लोन आता ह्या सगळ्या याच्यावर महाराष्ट्रात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोंधळ करणाऱ्यासह करायला लावणाऱ्यांना सुद्धा आव्हान आहे की लोकांना रोजीरोटीला लावायचं बघा. काय म्हणाले? नाही, आता हे काय बरं का, काही निवडणुका आल्या की काही ना काहीतरी उकरून काढायचं काम होतं. समाजानं सावध होणं गरजेचं आहे, समाजानं सावध राहणं गरजेचं आहे. विशेष करून मराठ्यांच्या पोरांनाही सावध राहणं गरजेचं आहे. हे सगळे कावे आहेत, ते सगळे कावे. कबर कुठं आहे त्याची? संभाजीनगर. दंगले होतात नागपूरला, उकडून फेका मानतात तुम्ही. सरकार वर तुमचं, खाली तुमचं. 2022-23ला 260 लाख रुपये तुम्ही देताय, सॉरी 2,60,000 तुम्ही देताय. कबर काढा तुम्हीच म्हणता. त्याला तर इथंच गाडलं रे. आमच्या राजांना ज्यांनी ज्यांनी दुःख दिलं त्याला इथं संताजी धनाजींना सुद्धा गाडलं. तिथं सुट्टी नाही चुकल्यावर. आणि इथल्या मुस्लिमांना प्रेम असायची काय गरज नाही त्याची. ठीक आहे, त्यांच्या दैवताबद्दल पैगंबर साहेब आहेत ते ठीक आहे, त्यांनाही प्रेम असण्याचं काय गरज नाही. पण ही पुरस्कृतच आहे 100%. ही दंगल पुरस्कृत आहे सरकारच्या म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या. त्यांना असल्याच्यात लय खंड. निवडून यायच्या टायमाला हे असले चाळे ते करणार म्हणजे करणार. आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अपमान करून गेलेले. हे तर डोळ्या देखताय. तिथं कुठं मरता का तुम्ही? तिथं नाही जमत का तुम्हाला? ते कोण काय ते नागपूरचाच पळून द्यायला पळून लावला कोरटकर. परत तो सोलापूरचा एक हे. तुम्हाला हे नाही का मध्ये टाकतायत? हे नाही का अपमान? जिजाऊंचा अपमान केलेले किती येतं सोशल मीडियावरती? ते नाही का दिसत तुम्हाला? तिथं हिंदुत्व जळतं का तुमचं? अरे आम्ही आहेत ना, चुकल्यावर आम्ही आहेत ना, आधी मान आम्ही देतो. तुम्ही हे चुकीचं निवडणुका तोंडावर ठेवून या गोष्टी करणं काहीच उपयोगाचं नाही. आता रक्षणच हे करते तिथं. आता तुम्हीच दाखवलं, मी कालच तुमच्याकडे बघितलंय, सगळे पोलीस आहे तिथं. काढा तुम्हीच म्हणता. सरकार तुमचं, पोलीस तुमचे, पैसे तुमचे. काय एडपट जाऊन समजतं का आम्हाला? बरं, त्या पहिल्यांदा ते बी ऐकलं मी. तुम्हाला जे विचारायचं ना ते लगेच सांगतो मी. ते केलेले म्हणते त्या सरकारने, कोणच्या पहिल्या काँग्रेस आणि बेसरामाने त्यांनी केले. अरे ते मूर्ख होते, मग आता तुम्ही चुकून दुरुस्त करा ना. ते मूर्ख आहेत आणि तुम्ही कोण आहेत? मग तुम्ही मूर्खच. पण कबर हटवली पाहिजे असं उद्देश आहेत, काय म्हणतात. कबर हटवली असं पाहिजे. तुम्हाला वाटतं? अरे सरकारच तुमचं आहे. कबर हटवली पाहिजे. मी म्हणतो सरकारच तुमचं आहे. आपलं मत काय? अरे महामताला काय किंमत आहे? काय हटवली पाहिजे असं वाटतं? अरे महामताला किंमतच काय? हटव म्हणणारे सरकारमध्ये आहेत. साधा प्रश्न आहे. मनात आणलं तर होऊ शकतं. गोर गरिबांना अडचणीत आणायचं, बस. काय करायचं नाही यांना दुसरं. आणि निवडणुका मारून न्यायची. पण आता राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, संतोष देशमुखांचा प्रश्न आहे, अनेक बलात्कारांचे प्रश्न आहेत. हे सगळे हटवण्यासाठी, लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी तर हा प्लान आहे. सरकार काय करीन ना दादा. मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न आहे. लेखी दिले, गॅजेटियर लागू करतो, नाही लावले. हैदराबादच्या गॅजेटियर पासून सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटियर पासून नाही लागू केले. एकही केस आतापर्यंत 2.5 वर्षात मागे घेतली गेली नाही. घेतो म्हणलेलं खोट्या केसेस लाखो मराठा आंदोलकावर गेल्या. असं ज्याच्या सुद्धा होणार, म्हणून सावध राहा म्हणतो लोकांना. ज्या दिवशी ते चुकतील ना त्या दिवशी बघू ना. ज्या दिवशी चुकतील ना त्यावेळेस बघू ना. कारण त्यांना तरी कुठं प्रेम आहे. आणि नसावं. मुस्लिमांनाही आव्हान करतो, तुम्हालाही प्रेम त्याच्याबद्दल नसावं. तुमच्या देवाबद्दल कोण आहे त्याच्याबद्दल ठीक आहे, तुम्हाला असण्याचं काय कारण नाही. आणि त्याच्यात दंगली जर कोणी चुकला असेल ना, टाका ना मध्ये, त्यात दुमत नाही. पण सरकारने पुरस्कार दंगली घडून करून आणून राजकारण करू नये. चालू अधिवेशनामध्ये जनतेच्या प्रश्नावर ना विरोधक आक्रमक होता ना सत्ताधारी. पण आता या दंगलीवरून मात्र विरोधक आणि सरकार दोघं मिळून भांडण करतात. हे सगळा देखावा आहे. हे एकाच माळेचं म्हणे आहेत. उद्या हे सगळे तुम्हाला एकत्र दिसणार आहे. आणखीन एक तुम्ही, मला वाटतं महिना सुद्धा जातो की नाही काय की, हे सगळे एका बाजून दिसणार आहे टोटल. मग जनतेचे डोळे उघडणार आहेत. सगळे पक्ष एका जागेवर आलं. खोटं नाटक करतात. सगळं खोटं नाटक. तत्काळ असं म्हणतात की फडणवीसांची जी ही आहे, भूमिका जी आहे, कार्यपद्धती जी आहे, ती औरंगजेबासारखी आहे. नाही, ते राजकीय स्टेटमेंट त्यांचे वैयक्तिक दोघांचे एकमेकाच्या फायद्याचे, त्याच्यावर मी नाही बोलणार. पण मला जे जनतेबद्दल वाटतं तेच मी बोलणार. की सरकार तुमचं आहे, तुम्हाला कबरच काढायची, तुम्ही काढू शकताय.
वर तुमचं आहे खाली तुमचं आहे पैसे त्यावेळेस जर त्या काँग्रेस बेसरामाने चूक केली असली तर दुरुस्त करायला तुम्हाला चान्स आहे. ते मूर्ख होते तर तुम्ही नाही येत ना मग, आणि तुम्ही काढत नाही त्याचा अर्थ तुम्हीच मूर्ख आहेत. पण तुम्ही गोरगरिबांना झुंजवताय हे मात्र सत्य आहे. गोरगरिबांनी सावध व्हावं एवढं म्हणणं आहे माझं, आणि सावध राहिलं पाहिजे. यांना दंगलीकडून फक्त निवडणुका करायच्या, शेतकऱ्याची कर्जमाफी करू शकत नाहीत, हे मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत, हे धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत, हे महिलांवर होणारा अत्याचाराचाही प्रश्न सोडू शकत नाहीत. यांना फक्त नाटकबाजी करायची. निवडणूक आता महानगरपालिका जिल्हा परिषदा डोळ्यासमोर ठेवू. शिंदेची शिवसेना आता प्रदर्शन करते विधानसभेत आणि सांगतायत की औरंगजेबची कबरी काढा, म्हणजे त्यावर अक्षरशः प्रदर्शन सुरू आहे आतमध्ये. मी आत्ताच सांगितलं ना तुम्हाला, वर ते येत खाली ते येत. काढायचे असेल ते एका मिनिटात काढू शकते, पैसे देतात, पोलिस देऊन बसले तर मरणाचे, आणि मग हे काढायचे म्हणतात का याला. लोकांना तेवढी अक्कल आहे. मी समजा एखादी घटना बोलतोय तुमच्याशी, करायची म्हणतोय, आणि लोक मीच पाठवतोय तिथं संरक्षण म्हणून. ही काय एवढे दुधखुळे लोक नाही. कबर काढायचे सरकार म्हणतंय, आणि पोलिस कोणाचे आहेत? सरकारचे. बरं, तेलंगणामध्ये 42% आरक्षण ओबीसींना लागू असल्याचं विधेयक जे आहे ते मंजूर झालेलं आहे. शिक्षण, नोकरी आणि स्थानिक स्वराज्य महाराष्ट्रात होणार नाही, कारण गरिबाचं कल्याण करायची सरकारची इच्छा नाही, आणि विशेष करून फडणवीस साहेबांची नाही. त्यांना फक्त गोड बोलून निवडून यायचं, मराठ्यांचे मतं घ्यायचे, मराठ्यांच्या मताच्या जीवावरती सत्ता भोगायची, कारण यावेळेस मराठ्यांशिवाय सत्ता आलेली नाही. बरं, ब्रह्मदेव आला तरी आमच्या सरकारला कोणी धक्का लावू शकत नाही असं अजित पवार विधानसभेत म्हणाले. काय हलवू शकत नाही. ब्रह्मदेव आले तरी पण सत्ताधारी सरकारला कोणी धक्का हलू शकत. लय गर्व होऊ नये, इतका गर्व होऊ नये, इतका गर्व बरा नाही. चालेल. आता एक प्रश्न आहे की तिथं विधानसभेमध्ये गोंधळ सुरू आहे, हल्लाबोल सुरू आहे, इकडं नागपूरमध्ये दंगल झालेली आहे. त्याचं लोन आता ह्या सगळ्या याच्यावर महाराष्ट्रात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोंधळ करणाऱ्यासह करायला लावणाऱ्यांना सुद्धा आव्हान आहे की लोकांना रोजीरोटीला लावायचं. बघा काय म्हणाले काय नाही, आता हे काय बरं का, काही निवडणुका आल्या की काही ना काहीतरी उकरून काढायचं काम होतं. समाजानं सावध होणं गरजेचं आहे, समाजानं सावध राहणं गरजेचं आहे. विशेष करून मराठ्यांच्या पोरांनाही सावध राहणं गरजेचं आहे. हे सगळे कावे आहेत, हे सगळे कावे. कबर कुठं आहे त्याची? संभाजीनगर. दंगले होतात नागपूरला, उकडून फेका मानतात तुम्ही. सरकार वर तुमचं खाली तुमचं. 2022-23ला 260 लाख रुपये तुम्ही देताय, सॉरी 2,60,000 तुम्ही देताय. कबर काढा तुम्हीच म्हणता. त्याला तर इथंच गाडलं रे. आमच्या राजांना ज्यांनी ज्यांनी दुःख दिलं त्याला इथं संताजी धनाजींना सुद्धा गाडलं. हा, तिथं सुट्टी नाही चुकल्या. आणि इथल्या मुस्लिमांना प्रेम असायची काय गरज नाही त्याची. हा ठीक आहे, त्यांच्या दैवताबद्दल पैगंबर साहेब आहेत ते ठीक आहे, त्यांनाही प्रेम असण्याचं काय गरज नाही. पण ही पुरस्कृतच आहे 100%. ही दंगल पुरस्कृत आहे सरकारची. सरकारच्या म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या, त्यांना असल्याच्यात लय खंड. निवडून यायच्या टायमाला हे असले चाळे ते करणार म्हणजे करणार. आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अपमान करून गेलेले. हे तर डोळ्या देखताय. तिथं कुठं मरता का तुम्ही? तिथं नाही जमत का तुम्हाला? ते कोण काय ते नागपूरचा पळून लावला कोरटकर, परत तो सोलापूरचा एक. हे तुम्हाला हे नाही का मध्ये टाकतायत? हे नाही का अपमान? जिजाऊंचा अपमान केलेले किती येतं सोशल मीडियावरती? ते नाही का दिसत तुम्हाला? तिथं हिंदुत्व जळतं का तुमचं? अरे आम्ही आहेत ना, चुकल्यावर आम्ही आहेत ना, आधी मान आम्ही देतो. तुम्ही हे चुकीचं निवडणुका तोंडावर ठेवून ह्या गोष्टी करणं काहीच उपयोगाचं नाही. आता रक्षणच हे करते तिथं. आता तुम्हीच दाखवलं, मी कालच तुमच्याकडे बघितलंय, सगळे पोलीस आहेत तिथं. काढा तुम्हीच म्हणता. सरकार तुमचं, पोलीस तुमचे, पैसे तुमचे. काय एडपट जाऊन समजतं का आम्हाला? बरं, त्या पहिल्यांदा ते बी ऐकलं मी. तुम्हाला जे विचारायचं ना ते लगेच सांगतो मी. ते केलेले म्हणते त्या सरकारने, कोणच्या पहिल्या काँग्रेस आणि बेसरामाने त्यांनी केले. अरे ते मूर्ख होते, मग आता तुम्ही चुकून दुरुस्त करा ना. ते मूर्ख आहेत आणि तुम्ही कोण आहेत? मग तुम्ही मूर्खच. पण कबर हटवली पाहिजे असं उद्देश म्हणतात. आहेत काय कबर हटवली पाहिजे. मला वाटतं अरे सरकारच तुमचं आहे. कबर हटवली पाहिजे. मी म्हणतो सरकारच तुमचं आहे. आपलं मत काय? अरे महामताला काय किंमत आहे? हटवली पाहिजे असं वाटतं. अरे महामताला किंमतच काय? हटव म्हणणारे सरकारमध्ये आहेत.